महाराष्ट्रामध्ये लवकरच 1 कोटी झाडं लावली जाणार आहेत। वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भातली घोषणा केलेली आहे। 1 कोटी नाही तर किंबहुना 2 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प त्यांनी सोडलाय। दिल्लीमध्ये आज सुधीर मुनगंटीवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आणि वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाचं निमंत्रणही त्यांना दिलंय। इतकंच नाही तर यावर्षी पंढरीच्या वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना प्रसाद म्हणून प्रत्येकी 1 वृक्ष भेट द्या अशी सूचना पंतप्रधानांनी केल्याचं मुनगंटीवारांनी सांगितलंय। गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे, परिणामी पावसाचं प्रमाणही घटलंय। त्यामुळे सरकारनं मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतलाय। त्यासाठी नरेंद्र मोदींनाही आमंत्रण देण्यात आलंय। दिल्लीतील दौऱ्यामध्ये सुधीर मुनगंटीवारांनी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेतली आहे। चंद्रपूरमध्ये लवकरच दुसरं सैनिक स्कूल सुरू होणार असंही त्यांनी स्पष्ट केलं। तर मराठवाड्यात लष्करची इको बटालियन सुरू होणार असल्याची माहिती सुद्धा मुनगंटीवारांनी आज दिली। देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी आज महाराष्ट्राच्या वनाच्या संदर्भामध्ये जे 2 कोटी वृक्ष 1 जुगैगा आम्ही लावण्याचा संकल्प केला, त्याला शुभकामना दिल्या। आम्ही 1 तारखेचं त्यांना निमंत्रण दिलं। त्या संदर्भात माननीय प्रधानमंत्री महोदयांनी येणाऱ्या 2 दिवसात त्यांच्या कार्यक्रमाची माहिती घेऊन 1 जुगैच्या कार्यक्रमात उपस्थित राहता येईल की नाही याबद्दल सांगितलं। पण महाराष्ट्राच्या या 2 कोटी वृक्षाच्या कल्पनेचं त्यांनी कौतुक केलं, काही सूचनाही त्यांनी या संदर्भामध्ये केल्या। आज आम्ही 2 कोटी वृक्ष लावण्याचं एका दिवसात काम हाती घेतलं आहे आणि यासाठी त्यांनी शुभकामना दिल्या।